आज आपण हिरव्या मुगाची भाजी बनवूया। हे बघा, हे रात्री आपण भिजत ठेवले होते मूग, चांगले भिजलेत। त्याच्यासाठी लागणारे शेंगा भाजून घेतल्या, त्या कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे पावडर आणि लसूण। एक टमाटर घेते त्याच्यासाठी चिरून, आणि परत एक कांदा। आता कांदा आपण तसाच बारीक चिरून घेऊया। शेंगा कुटून घेऊया पहिल्या, नंतर मिरच्या कुटून। लई बारीक नाही कुटायच्या, थोडं आबडधोबडच कुटायच्या। तर मुगाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला 2 माप तेल घ्यायचं फोडणीसाठी। मोहरी टाकूया, थोडे जिरे टाकून घेऊया आपण। कांदा भाजलाय आपला, आता कढीपत्ता टाकूया। लसूण आणि मिरची टाकून घेऊया आपण। लसूण मिरची चांगली भाजायची। मिरची भाजली, आता आपण टमाटर टाकून घेऊया आपण। थोडं मीठ टाकून घेऊया आपण, म्हणजे टमाटर लवकर भाजतंय। टमाटर चांगलं भाजलं पाहिजे। जरा टमाटर भाजूस तर आपण झाकून ठेवूया 5 मिनिटं। आपले टमाटर भाजले, आता मसाले टाकून घेऊया आपण। जिरे पावडर, धने पावडर, थोडीशी हळद। आता मूग टाकून घेऊया आपण। तुम्ही ह्या मुगाची सुकी भाजी भी बनवू शकता, थोडी रस्सा भाजी भी बनवू शकता। मी आज रस्सा भाजी बनवणार आहे। आपलं मूग शिजण्यासाठी थोडं पाणी ओतायचं आपण। 5 मिनिटं झाकून ठेवू आपण, थोडं मूग शिजल्यावर। शिजले आपलं मूग, आपण याच्यात शेंगाचं कूट आणि कोथिंबीर टाकून घेऊया। शेंगाचं कूट टाकून आणि थोडी कोथिंबीर। छान लागते। आता थोडंसं मीठ टाकूया आपण।
मग अशी थोडं मीठ टाकलं होतं आपण टमाट्यामध्ये, म्हणून आता आपण थोडंच टाकू. हे बघा आपली मुगाची भाजी तयार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवली आहे. बनवून बघा तुम्ही बी, आणि कशी झाली सांगा, नक्की कमेंट करून सांगा.